केंद्र सरकारच्या 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्या उपक्रमाअंतर्गत स्थापन झालेली त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नवरत्न फेड फार्मा प्रोड्युसर कंपनी लिमिटेडची वार्षिक सर्वसाधारण सभा 15 सप्टेंबर 2025 रोजी विनायकनगर गणेशगाव येथे पार पडली. कंपनीला 2 वर्ष पूर्ण होऊन कंपनीने 3ऱ्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. कंपनीने मागील 2 वर्षात सर्व नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून विक्रीचे प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे. त्यामुळे शेतकरी ते थेट ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहोचवणे शक्य झालेलं असून मागील 2 वर्षात तांदूळ खरेदी करून नवरत्न या नावाने कंपनीने बाजारात ओळख निर्माण केलेली आहे. तसेच पुढे जाऊन तालुक्यातील वेगवेगळ्या पिकांवर प्रक्रिया उद्योग करण्याचा मानस पण आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेचा औचित्य साधून शेतकरी सभासदांसाठी कंपनीने अंबोली येथे नवरात्र ॲग्रो सर्व्हिसेस या नावाने माफक दरात खत विक्री केंद्र सुरू केलेलं असून आत्मा विभागाचे प्रकल्प संचालक माननीय श्री अभिमन्यू काशीद साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच विनायकनगर गणेशगाव येथे मार्गदर्शन करताना शेतकरी उत्पादक कंपन्यांना उपलब्ध संधी आणि योजना याबद्दल माहिती दिली. तसेच सभासद होण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करून गटशेतीसाठी प्रोत्साहन दिले. उपकृषी अधिकारी माननीय सौ निलिमा ठोबे यांनी शेतकरी सभासदांना शेतकरी उत्पादक कंपन्यांचा हेतू आणि उद्दिष्टे सांगून एकत्रितपणे शेती का करावी याबद्दल मार्गदर्शन केले. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रियांका खर्चे यांनी प्रास्ताविक करून कंपनीच्या पुढील ध्येय धोरणाबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन सेंद्रिय शेती आणि जैविक निविष्ठा शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर तयार करून शेतीचा उत्पादन खर्च कमी करावा यासाठी कृषी विभाग आणि नवरत्न कंपनी पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन तालुका मंडळ कृषी अधिकारी श्री राजेंद्र चव्हाण साहेब यांनी केलं आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतीची कामे सुकर आणि जलदरित्या व्हावीत यासाठी शेतकरी सभासदांना ड्रोनद्वारे फवारणी करून प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. या सर्वसाधारण सभेसाठी प्रमुख अतिथी म्हणून आत्मा विभागाचे प्रकल्प संचालक माननीय श्री अभिमन्यू काशीद, मंडळ कृषी अधिकारी माननीय श्री राजेंद्र चव्हाण तसेच उपकृषी अधिकारी माननीय श्री नारायण पवार, सौ निलिमा ठुबे, आत्मा विभागाचे श्री महेंद्र सोनवणे, नवरत्न फेडचे अध्यक्ष श्री नवनाथ बोडके, उपाध्यक्ष श्री चेतन धांडे, विनायकनगर गणेशगावचे सरपंच श्री अंबादास भाऊ महाले, पोलीस पाटील श्री देवचंद महाले, माजी उपसरपंच श्री शरद भाऊ महाले, कंपनीचे संचालक श्री मधुसूदन भारसकर, श्री पंढरीनाथ बोडके, श्री विनायक लचके, श्री विठ्ठल हागोटे, कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर प्रियांका खर्चे, विशाल पारधी, शेतकरी सभासद उपस्थित होते. आपल्याला काही करायची आवश्यकता राहणार नाही, कारण ऑलरेडी कंपनी काम करते, 2 वर्षापासून काम करते. त्यांनी जो उत्पादित केलेला भात आहे ते शहरामधले वेगवेगळ्या प्रदर्शनं भरतात, त्या ठिकाणी जाऊन विक्री करतायत आणि नवीन त्यांची पुढे वाटचाल चालू आहे. आज त्यांनी कृषी सेवा केंद्राचं लायसन घेतलंय, त्याचं खताचं दुकानाचं आज उद्घाटन केलंय. त्यानंतर लॅबसाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. तर मग आपलं जे काही आपल्याला ध्येय साध्य करायचे तर त्या कंपनीच्या माध्यमातून आपण जर केलं तर मला वाटतं आपला बराचसा त्रास कमी होणार आहे. आणि आपले मला वाटतं 10 गावांमध्ये वेगवेगळे गट आहे आणि 10 गावातल्या लोकांना एकत्र करून मग ती कंपनी स्थापन करणे याला फार मोठी कष्ट आहे. तर मला वाटतं आज जी आपल्या समोर जी कंपनी स्थापन ऑलरेडी झालेली आहे त्याचा आपल्या सगळ्यांनी योजनेचे जे काही नॉर्म्स आहे त्या योजनेच्या निकषांप्रमाणे जर आपण शेअर जर त्या कंपनीचे घेतले आणि त्याचे जर सभासद झालो तर आपल्याला नवीन कंपनी स्थापन करायची गरज राहणार नाही. हा झाला याच्यामधला पहिला उद्देश. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत, त्र्यंबकेश्वर. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.